Namaskar. The next point is the rate of chemical reactions. आपला पुढचा पॉइंट आहे रासायनिक अभिक्रियेचा दर. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचा दर. नाउ the rate of chemical reaction is defined as the speed at which reactants are converted into products. The rate of chemical reaction is defined as the speed at which reactants are converted into products. म्हणजेच अभिक्रियाकारकांचं उत्पादितात रूपांतर होण्याचा वेग म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचा दर. अभिक्रियाकारकांचं उत्पादितामध्ये रूपांतर होण्याचा वेग म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचा दर. The different chemical reactions occur at different rate. The different chemical reactions occurs at different rates. म्हणजेच वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियेचा दर हा वेगवेगळा असतो. म्हणजेच वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया ह्या वेगवेगळ्या वेगाने होत असतात. Some chemical reactions are completed in very short time. That is, these reactions take less than 1 second or 1 second or 1 minute to complete. For example, bursting of firecrackers or bomb blast or burning of magnesium ribbon in air. The burning of magnesium ribbon, we have seen this reaction in the point combination reaction in last videos. Then neutralization reaction, that is reaction between acid and base. म्हणजेच काही रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी अतिशय कमी कालावधी लागतो. या रासायनिक अभिक्रिया सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये किंवा 1 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये पूर्ण होतात. उदाहरणार्थ फटाके फोडणे किंवा बॉम्बस्फोट किंवा मॅग्नेशियम रिबनचं हवेतील ज्वलन की जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजेच संयोग अभिक्रिया या पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे. किंवा आम्ल आणि आम्लारी यांच्यातील उदासीनीकरण अभिक्रिया हे सर्व वेगाने घडणाऱ्या अभिक्रियांची उदाहरणं आहेत. Similarly, some chemical reactions take long time for their completion. These reactions take few hours or few days or few months or even few years to complete. For example, formation of curd from milk or formation of soil from rock or formation of fossil fuels by the decomposition of dead organic matter, that is dead remains of plants and animals. म्हणजेच काही रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी अधिक कालावधी लागतो. अशा रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी काही तास किंवा काही दिवस किंवा काही महिने किंवा काही वर्ष सुद्धा लागतात. उदाहरणार्थ दुधाचे दह्यात रूपांतर होणे किंवा खडकापासून माती तयार होणे किंवा मृत अवशेषांचं म्हणजेच वनस्पती आणि प्राणी यांच्या मृत अवशेषांचं अपघटन होऊन जीवाश्म इंधनाची निर्मिती. तर या सर्व क्रिया अभिक्रिया होण्यासाठी अधिक कालावधी लागतो. Hence different reactions occur at different rate
and therefore depending on the rate of chemical reaction, the chemical reactions are classified as fast reaction and slow reaction. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया ह्या वेगवेगळ्या वेगानं होत असतात, वेगवेगळ्या दराने होत असतात. त्यामुळं रासायनिक अभिक्रियेच्या दरावर म्हणजेच रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर आधारित रासायनिक अभिक्रियांचं वर्गीकरण शीघ्र अभिक्रिया आणि मंद अभिक्रिया अशा दोन गटामध्ये केलेलं आहे. सो फर्स्ट वी विल सी द फर्स्ट टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन, दॅट इज फास्ट रिॲक्शन. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला शीघ्र अभिक्रिया याविषयी माहिती घेणार आहोत. सो फर्स्ट डेफिनेशन ऑफ फास्ट chemical reaction. So definition: the chemical reactions which are completed in short time, that is occurs rapidly, are called as fast reactions. The chemical reactions which are completed in short time, that is occurs rapidly, are called as फास्ट रिॲक्शन. म्हणजेच ज्या रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी अतिशय कमी कालावधी लागतो, म्हणजेच ज्या रासायनिक अभिक्रिया वेगाने होतात अशा रासायनिक अभिक्रियांना शीघ्र अभिक्रिया म्हणतात. फॉर एक्झाम्पल बर्निंग ऑफ कुकिंग गॅस ऑन इग्निशन. म्हणजे जर आपण स्वयंपाकाचा गॅस पेटवला तर तो पेट घेतो आणि जळतो. तर या स्वयंपाकाच्या गॅसचं म्हणजेच ब्युटेन वायूचं ज्वलन हे वेगानं होणारी अभिक्रिया आहे, ती शीघ्र अभिक्रिया आहे. बर्निंग ऑफ कुकिंग गॅस ऑन इग्निशन. देन द सेकंड एक्झाम्पल इज फॉर्मेशन ऑफ इफरवसेंस ऑन ॲडिशन ऑफ बेकिंग सोडा इनटू डायल्यूट ॲसिड. The formation of effervescence on addition of baking soda. Baking soda is the common name and its chemical name is sodium bicarbonate or sodium hydrogen carbonate into dilute acid. म्हणजेच जर सोडियम बायकार्बोनेट एखाद्या विरल आम्लामध्ये टाकला असता, त्या ठिकाणी जे वायूचे बुडबुडे तयार होतात, कारण त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, तर त्या वायूचे बुडबुडे तयार होतात. तरी वायूचे बुडबुडे तयार होण्याची क्रिया अतिशय वेगाने घडणारी क्रिया आहे. बेकिंग सोडा म्हणजे त्याला आपण खाण्यात सोडा म्हणतो. त्याचं रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. नाव फॉर एक्झाम्पल वेन बेकिंग सोडा, द फॉर्म्युला ऑफ बेकिंग सोडा इज NaHCO3 is added to dilute sulfuric acid, that is H2SO4. Then chemical reaction take place between baking soda and dilute sulfuric acid and form sodium sulfate. Water and carbon dioxide gas. When sodium bicarbonate, that is baking soda, is added to dilute sulfuric acid, then sodium sulfate and water are formed and carbon dioxide gas is formed in the form of effervescence or बबल्स. जर आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा जर सल्फ्युरिक आम्लात टाकला, विरल सल्फ्युरिक आम्लात, तर त्या ठिकाणी सोडियम सल्फेट आणि पाणी तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायूची तिथे बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे अतिशय वेगाने तयार होतात. नाउ दिस केमिकल इक्वेशन इज नॉट बॅलन्स्ड बिकॉज ऑन द रिॲक्टंट साइड देर इज ओनली वन सोडियम ॲटम, while on the product side there are two sodium atoms. Therefore, to balance the sodium atoms in equation, use factor 2 for
NaHCO3 on reactant site. सोडियम अणूचं रासायनिक समीकरणात संतुलन करण्यासाठी आपण सोडियम बायकार्बोनेटसाठी 2 सहगुणक वापरला. नाउ ऑन द रिएक्टंट साइट देर आर टोटल 4 हायड्रोजन atoms, 2 atoms in the sodium bicarbonate and 2 atoms in the sulfuric acid. And on the product side there are 2 atoms of hydrogen in water. Therefore, to balance the hydrogen atoms in equation, we use factor 2 for H2O. Then number of carbon atoms on reactant site is 2. अभिक्रियाकारकामध्ये कार्बन अणूची संख्या 2 आहे NaCO3 मध्ये. While on the product side there is only 1 carbon atom. Therefore, we use factor 2 for CO2 to balance the carbon atoms in equation. Hence, now this equation is balanced chemical equation. In this reaction, bubbles of carbon dioxide are formed fastly. Now here we can see this reaction. इथं आपण ही रासायनिक अभिक्रिया पाहू शकतो. Now in this test tube, sodium bicarbonate, that is baking soda, is taken. Now if we add dilute sulfuric acid, now if we add the dilute sulfuric acid to the baking soda, the reaction take place and bubbles of carbon dioxide are formed. These bubbles are formed and bubbles are formed fastly. This reaction take place at faster rate. Hence, formation of effervescence on addition of baking soda into dilute sulfuric acid is the example of fast reaction. Then, third example of fast reaction is formation of white precipitate of barium sulfate when dilute sulfuric acid is added to barium chloride solution. When dilute sulfuric acid is added to aqueous solution of barium chloride, then chemical reaction take place between these two reactants and white precipitate of barium sulfate and hydrochloric acid are formed, and this chemical reaction take place fastly. It is a fast reaction. Now first equation of this reaction. So when dilute sulfuric acid, that is H2SO4, is added to barium chloride solution, that is BaCl2, then chemical reaction take place between these two reactants and form white precipitate of barium sulfate, white precipitate of barium sulfate and hydrochloric acid. So it is a chemical equation, and this chemical equation is not balanced because on the reactant side there are 2 hydrogen atoms and 2 chlorine atoms, but on the product side there is 1 hydrogen atom and 1 chlorine atom. Therefore, to balance the hydrogen atoms and chlorine atoms in equation, we use factor 2 for HCl. Now this chemical equation is balanced chemical equation.
Now this reaction is the example of fast reaction because white precipitate is formed fastly. This reaction take place fastly. Now here we can see this reaction, that is reaction between dilute sulfuric acid and barium chloride solution. Now in this test tube, barium chloride solution is taken. It is the colorless solution. Now when in this solution dilute sulfuric acid is added, white precipitate of barium sulfate is formed. And this formation of white precipitate is fast reaction. Now we added dilute sulfuric acid. So there is a formation of white precipitate. दिसतो इथं ताबडतोब रिएक्शन झाली. Hence formation of white precipitate of barium sulfate when sulfuric acid is added to barium chloride solution is the example of fast reaction. It is the white precipitate of barium sulfate. Hence here we have seen the definition of fast reaction and 3 examples of fast reaction. Then the second type of chemical reaction on the basis of rate of chemical reaction is slow reaction. So now we will see about slow reaction. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर आधारित रासायनिक अभिक्रियेचा दुसरा प्रकार आहे मंद अभिक्रिया. तर त्याची आता आपण माहिती घेऊ. सो फर्स्ट डेफिनेशन ऑफ स्लो रिॲक्शन. द डेफिनेशन ऑफ स्लो रिॲक्शन इज गिवन हियर. द केमिकल रिॲक्शन which take long time for completion, that is occurs slowly, are called slow reactions. The chemical reactions which take long time for completion, that is occurs slowly, are called as slow reactions. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी अधिक कालावधी लागतो, म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रिया मंद गतीने होतात त्या रासायनिक अभिक्रियांना मंद अभिक्रिया म्हणतात. Now the slow reactions take few hours or few days or few weeks or few months or even few years for their completion. या मंद अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी काही मंद अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी काही तास लागतात. काही मंद अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागतात. काही अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी काही आठवडे किंवा काही महिने किंवा काही अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी काही वर्षसुद्धा लागतात. नाउ एक्झाम्पल ऑफ स्लो रिॲक्शन. सो फर्स्ट एक्झाम्पल इज फॉर्मेशन ऑफ सॉइल बाय द इरोजन ऑफ रॉक. म्हणजेच खडकाची धूप होऊन माती तयार होण्याची क्रिया. Formation of soil is a chemical reaction. Soil is formed by the weathering and erosion of rock through different physical, chemical and biological processes by various factors like sun, wind, water, rain, change in temperature, change in pressure, etc. म्हणजेच सूर्यप्रकाश किंवा पाणी, पाऊस, बदलणारं तापमान, बदलणारा दाब या सर्व घटकांमुळं
वेगवेगळ्या भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रियेद्वारे खडकाची झीज होऊन माती तयार होते आणि ही माती तयार होण्यासाठी बऱ्याच दिवसांचा किंवा वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळं खडकाची झीज होऊन खडकाचं विघटन होऊन माती तयार होण्याची क्रिया ही मंद अभिक्रिया आहे. देन सेकंड एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल ऑन मिक्सिंग ईस्ट in the glucose solution under proper condition. Now under proper condition, when yeast is added to glucose solution, the fermentation process take place and ethyl alcohol and carbon dioxide are formed. Now this fermentation process take place slowly. Therefore it is the example of slow reaction. जर आपण ग्लुकोजमध्ये ईस्ट टाकलं तर त्या ठिकाणी किण्वन क्रिया घडते आणि त्या किण्वन क्रियेतून इथिल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड यांची निर्मिती होते. तर हे ग्लुकोजचं ईस्टद्वारे होणारी किण्वन क्रिया अतिशय मंदगतीने होते, त्यामुळं ते मंद अभिक्रियेचं उदाहरण आहे. देन थर्ड एक्झाम्पल is the rusting of iron, लोखंड गंजणे. When an iron article is kept exposed to moist air, the iron react with oxygen in air and form iron oxide, which is called rust. This rust or iron oxide form reddish brown coat on the surface of iron article, and this process is called rusting of iron. When an iron article is kept exposed to moist air, iron react with oxygen in air and form iron oxide, which is called as rust. This rust or iron oxide form reddish brown layer on the surface of iron article. This process is called rusting of iron. म्हणजेच जर लोखंडाची वस्तू हवेत उडी ठेवली तर हवेतील ऑक्सिजन बरोबर लोखंडाचा संयोग होतो आणि त्या संयोगातून आयर्न ऑक्साईड म्हणजेच त्याला आपण गंज म्हणतो तो तयार होतो. आणि हा जो गंज तयार झाला आहे किंवा जे आयर्न ऑक्साईड तयार झाला आहे त्या आयर्न ऑक्साईडचा थर त्या लोखंडाच्या वस्तूच्या पृष्ठभागावर जमा होतो. त्यालाच आपण लोखंड गंजणे असं म्हणतो. नाव केमिकल इक्वेशन, when iron article is kept exposed to air, it react with oxygen in air and form iron oxide, that is Fe2O3. iron oxide. It is also called as rust. Now this chemical equation is not balanced chemical equation because on the reactant side there are 2 oxygen atoms, while on the product side there are 3 oxygen atoms. Therefore, to balance the oxygen atom in equation, we use factor 3 for oxygen on reactant side and factor 2 for Fe2O3 on product side. Hence oxygen atoms are balanced in chemical equation. Now on the reactant side there are 6 oxygen atoms. Similarly on the product side also there are 6 oxygen atoms. या समीकरणामध्ये आपण ऑक्सिजनचं संतुलन करण्यासाठी ऑक्सिजनच्या म्हणजे उत्पादिताच्या बाजूला ऑक्सिजनच्या पायथ्याची संख्या 3, तर 3 ही संख्या आपण अभिक्रियाकारकामध्ये ऑक्सिजनसाठी सहगुणक म्हणून वापरली.
तर अभिक्रियाकारकामध्ये जो ऑक्सिजनच्या पायथ्याला जी संख्या आहे, सबस्क्रिप्ट त्याला आपण म्हणतो, तर त्या संख्येला इकडं Fe2O3साठी सहगुणक म्हणून वापरला आणि त्यामुळं या ठिकाणी ऑक्सिजन अणूची संख्या दोन्ही बाजूसारखी झाली. नाव ऑन द रिॲक्टंट साइड देअर इज 1 आयर्न ॲटम, but on the product side there are 4 iron atoms. Therefore, to balance the iron atoms in equation we use factor 4 for Fe. Hence this chemical reaction take place, and this chemical reaction take place slowly. ही रासायनिक अभिक्रिया अतिशय मंद गतीने होते. लोखंड गंजण्याची क्रिया, लोखंड गंजण्यासाठी काही दिवस लागतात, त्यामुळे ही मंद अभिक्रिया आहे. हेन्स डिफरंट केमिकल रिॲक्शन्स ऑकर्स ॲट डिफरंट रेट्स, अँड डिपेंडिंग अपॉन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स देर आर 2 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, फास्ट रिॲक्शन्स अँड स्लो रिॲक्शन्स. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियेचा वेग किंवा रासायनिक अभिक्रियेचा दर हा वेगवेगळा असतो आणि रासायनिक अभिक्रियेच्या वेगानुसार रासायनिक अभिक्रियेचे प्रकार 2 आहेत, शीघ्र अभिक्रिया आणि मंद अभिक्रिया. देन same chemical reaction occur at different rates on changing the condition of chemical reaction. Same chemical reaction occur at different rates on changing the condition of chemical reaction. म्हणजे जर रासायनिक अभिक्रियेची कंडिशन बदलली तर एकाच रासायनिक अभिक्रियेचा दर हा वेगवेगळा असतो. By changing the conditions like temperature of chemical reaction or concentrations of reactants, or by changing the size of particles of solid reactants, the rate of chemical reaction can be changed. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचं तापमान बदलून किंवा रासायनिक अभिक्रियेत सहभागी होणाऱ्या अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार बदलल्यामुळं किंवा रासायनिक अभिक्रियेत सहभागी होणाऱ्या अभिक्रियाकारकांची सहनती बदलल्यामुळं रासायनिक अभिक्रियेचा वेग बदलतो. एकच रासायनिक अभिक्रिया वेगवेगळ्या दराने होऊ शकते. नाव फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग द विंटर the rate of setting the milk into curd is low, while during the summer when temperature is high the rate of setting the milk into curd increases and therefore curd is formed fastly. म्हणजेच हिवाळ्यात दुधापासून दही तयार होण्याचा वेग कमी असतो, कारण हिवाळ्यात तापमान कमी असतं. तर उन्हाळ्यात जेव्हा तापमान जास्त असतं त्यावेळेस दुधापासून दही तयार होण्याचा वेग वाढतो आणि त्यामुळं उन्हाळ्यात दही लवकर तयार होतं. म्हणजे एकच रासायनिक अभिक्रिया आहे, फॉर्मेशन ऑफ कर्ड फ्रॉम मिल्क,
but as the temperature changes, the rate of reaction changed. रिॲक्शन एकच आहे, दुधापासून दही तयार होणे, परंतु जर रासायनिक अभिक्रियेचं तापमान बदललं तर रासायनिक अभिक्रियेचा वेग बदलतो. Hence there are different factors which affect the rate of chemical reactions. अशा प्रकारे काही घटक आहेत की ज्या घटकांचा रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम होत असतो. Therefore, the next point is the factors affecting the rate of chemical reaction. The next point is factors affecting the rate of chemical reaction. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर किंवा रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करणारे घटक. सो देर आर 5 फॅक्टर्स which affect the rate of chemical reactions. There are 5 factors which affect the rate of chemical reactions, and these factors are म्हणजेच रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे 5 घटक आहेत आणि ते 5 घटक म्हणजे सो फर्स्ट फॅक्टर इज द नेचर ऑफ reactants. First factor which affect the rate of reaction is nature of reactants. Then second factor, the size of particles of reactants. Size of particles of reactants म्हणजेच अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. Then third factor, concentration of reactants. Third factor which affect the rate of reaction is concentration of reactants. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारा तिसरा घटक म्हणजेच अभिक्रियाकारकांची सहनती. Then fourth factor which affect the rate of reaction is temperature of reaction. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारा चौथा घटक म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचं तापमान. And fifth factor which affect the rate of reaction is catalyst. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारा पाचवा घटक म्हणजेच कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक. So these are the factors which affect the rate of chemical reaction. Now we will study these factors one by one in next videos. तर आपण हे जे 5 फॅक्टर आहेत ते फॅक्टर एकानंतर एक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.